आज आपण शेवग्याच्या पानांची पावडर कशी बनवायची ते पाहूया। ते एक जुडी घेतलेली आहे शेवग्याची आणि आपल्याला अशी कोवळी पानं घ्यायची आहेत, ज्याला शेंगा लागलेल्या असतील, फुलं आलेली असतील तर अशी पानं आपल्याला वापरायची नाही आहेत। आणि आता ही पानं आहेत ना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। पाणी भरपूर टाकायचं, मी आता थोडंसंच दाखवलंय पण मी जास्त पाण्याने धुतलेले आहेत। तर जास्त पाणी टाकून आपल्याला कमीत कमी 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे त्याच्यावरची जी धूळ आहे ती सगळी निघून जाईल। कारण आपल्याला पावडर बनवायची आहे आणि पावडर चांगल्या क्वालिटीची बनली पाहिजे, त्याच्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला 15 ते 20 मिनिटं चांगली निथळून घ्यायची, म्हणजे त्याच्यातलं पाणी आहे ना ते सगळं निथळलं पाहिजे। आता आपल्याला धोतर किंवा कॉटनची साडी घ्यायची आणि ती 4 घडी करायची आणि त्याच्यावरही आपल्याला शेवग्याची भाजी आहे ना सगळी व्यवस्थित अंथरून टाकायची, अशी पातळ पातळ टाकायची म्हणजे लवकर सुकेल। पंख्याखाली सुकवायची किंवा पंखा न लावता पण सुकवली तरी चालेल। आणि चांगली 2 दिवस कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला सुकवून घ्यायचे आहे। पहिले 5 ते 6 तास पंखा लावा, म्हणजे त्याची पानं सुटायला सुरुवात होते। त्याच्यानंतर पंखा लावायचा नाही, नाहीतर सगळ्या घरभर पानं होतील। तर आपल्या पानं ही आता चांगली सुकलेली आहेत, 2 दिवसात चांगली कुरकुरीत होतात। तर ह्याच पद्धतीने आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत। तर पानं चांगली सुकली ना तर मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटली जातात आणि याची पावडर एकदम कमी होते। तर थोडं घेताना जास्त घ्या, अगदी 100 ग्रॅमच पावडर झालेली आहे आणि पाहू शकता हिरवीगार पावडर झालेली आहे। अशी बारीक वाटून घ्यायचे, आता चांगली चाळून घ्यायचे। त्याच्यानंतर काचेच्या बरणीत ही भरून ठेवायचे। 6 महिन्यापर्यंत ही पावडर अजिबात खराब होणार नाही, चांगली जर तुम्ही सुकवली तर। तर याचा उपयोग कसा करायचा आहे, तर तुम्ही ताकामध्ये किंवा नारळ पाणी किंवा आपण जे नाश्ता बनवतो ना त्याच्यामध्ये टाकले तरी चालेल, कारण ह्या पावडरला ना चव नसते पण भरपूर याच्यामध्ये कॅल्शियम असतं। आपल्या शरीराला जर सूज आलेली असेल तर ते सुद्धा कमी करतं। त्याच्यानंतर डायबिटीस आहे ती पण कंट्रोलमध्ये ठेवते, कोलेस्ट्रॉल पण कमी करतं। तर खूप सारे फायदे आहेत, आपण पाहिजे तर डॉक्टरांचे व्हिडिओ पाहून घ्या आणि ही पावडर अशी बनवून ठेवा। तर मी ही पावडर कशी घेते, तर मी आपल्याला जितकं पिता येईल ना असंच गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा ही पावडर टाकायची आहे। मिक्स करायचं आहे चांगलं आणि सकाळी सकाळी रिकाम्या पोटी घेतलं ना तर खूप फायदा होतो याचा। अत्यंत गुणकारी पावडर आहे, याला मोरिंगा पावडरसुद्धा म्हणतात आणि ही 3 महिन्यापर्यंतच घ्यायची आहे आणि थंडीच्या दिवसात घ्या शक्यतो, मग जास्त फायदा होईल।